पुढे राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एक पत्र दिलंय। मुंबईमध्ये कोकण भवन उभारण्याची पत्राद्वारे त्यांनी मागणी केली आहे आणि कोकणातून मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांना हे पत्र लिहिलेलं आहे। मुंबईमध्ये कोकण भवन उभारावं अशा प्रकारे नितेश राणेंनी या पत्रामधून सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे। तर कोकणवासियांना हक्काचा निवारा व्हावा यासाठी नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांना हे पत्र दिलेलं आहे। तर या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, नितेश राणेंनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एक पत्र दिले, त्यामध्ये एक मागणी केलेली आहे। कोकणातून मुंबईमध्ये येणाऱ्या कोकणवासियांसाठी हक्काचा निवारा व्हावा यासाठी कोकण भवन मुंबईमध्ये असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे, उभारण्यात यावं असं म्हटलंय। काय काय नेमकी मागणी केलेली आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांना हे पत्र लिहिले। मुंबईच्या एकंदर उभारणीमध्ये आणि विकासामध्ये कोकणी माणसाचं असलेलं योगदान आणि कोकणातल्या कला साहित्य या सगळ्या गोष्टींचं जे काही महत्त्व आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कोकणातून मुंबईत येणाऱ्या व्यक्तींना हक्काचं ठिकाण असावं यासाठी मुंबईमध्ये महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कोकण भवन उभारण्यात यावं या प्रकारची मागणी खरं तर या निमित्तानं नितेश राणे यांच्याकडनं करण्यात आली आहे। मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं शहर असल्यामुळे कोकणातील तरुणांना पुढील भविष्य काळामध्ये अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, परंतु हक्काचा निवारा नसल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचा मुद्दा देखील त्यांनी अधोरेखित केलाय। त्यामुळे रितू तावडे यांना पत्र लिहून त्यांनी मुंबईमध्ये कोकण भवन उभारावं अशा प्रकारची मागणी केली। त्यामुळे महापालिका या सगळ्या मागणीला कशा प्रकारे उत्तर देते आणि मुंबईमध्ये कोकण भवनची उभारणी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।